इचलकरंजीत घुमणार मुलींच्या शड्डूचा आवाज. 11 रोजी मुलींचे कुस्ती मैदान. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने प्रथमच मुलींसाठी भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. 11 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता व्यंकोबा मैदान येथे हा कार्यक्रम होणार असून यामध्ये लहान मोठ्या मिळून तब्बल 51 कुस्त्या रंगणार असल्याची माहिती पैलवान अमृत भोसले यांनी दिली. या कुस्ती मैदानाचे उद्घाटन महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते तर महापौर उदय धातुंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मैदानात 8 ते 21 वर्ष वयोगटातील मुलींचा सहभाग असणार आहे. प्रमुख कुस्तीत अहिलनगरची आंतरराष्ट्रीय पैलवान सोनाली मंडलिक आणि हरियाणाची विश्व चॅम्पियनशिप विजेती दीक्षा सिंग यांच्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती होणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी सांगली आणि उपमहाराष्ट्र केसरी व राष्ट्रीय विजेती विदिका पवार सातारा यांच्यात लढत रंगणार आहे. तर तृतीय क्रमांकासाठी आंतरराष्ट्रीय पैलवान सृष्टी भोसले कागल आणि हरियाणाची हिमानी जाट आमनेसामने येणार आहेत. इचलकरंजीतील सुमारे 20 मुली या मैदानात कुस्ती खेळणार आहेत. ज्योतिराम वाजे व सुकुमार माळी हे निवेदक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी. पालिकेच्या वतीने महिला महोत्सव महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा या ठिकाणी करण्यात येणार आहे. उद्या दिनांक 8 मार्च महिला दिनाचं औचित्य साधून आपल्या नाट्यगृहामध्ये वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. उद्या 8 तारखेपासून चालू झालेले सांस्कृतिक कार्यक्रम त्याचा शेवट इथं इचलकरंजी शहरामधील व्यंकोबा मैदानामध्ये मुलींच्या कुस्तींच्या मैदानानं होणार आहे. या कुस्ती मैदानामध्ये अनेक दर्जेदार मुली या ठिकाणी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या मुली या ठिकाणी येणार आहेत. एकूण 1 ते 48 कुस्ती या मुलींच्या होणार आहेत. तर या मुलींच्या कुस्ती ज्या होणार आहेत त्या चांगल्या पद्धतीने होणार आहेत आणि त्याचा आनंद इचलकरंजी शहर आणि परिसरातील कुस्ती शौकीनांनी घ्यावा असं मी त्यांना सर्वांना विनंती करतो. आणि हे होत असताना आयुक्त महापौर उपमहापौर यांचं या ठिकाणी आभाराने धन्यवाद देतो की त्यांनी या आमच्या पैलवानांना प्रोत्साहन द्यायचं काम केलं. तर त्याचा लाभ सर्व कुस्तीप्रेमींनी घ्यावा असं मी विनंती करतो.